तुला सांगते मी, म्हणजे मला खरंच आता वाईट वाटतं, बोलायला नको ह्या विषयावरती. आत्ता आचारसंहिता लागण्याच्या आधीची एक महासभा होती आत्ता थोड्या दिवसांपूर्वी, आणि त्या महासभेमध्ये, शेवटच्या महासभेमध्ये भूसंपादनाचा विषय आला. ज्या शहराला गरज नाही आहे, 850 कोटी भूसंपादनाचे महानगरपालिका अदा करणार होती, आणि ते पण एक 4-5 लोकांना की ज्याचा शहराला खरंच गरज नाही आहे. आणि इतका प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या विषयामध्ये होता, म्हणजे मला इतका संताप होत होता बोलताना, मला अक्षरशः म्हणजे थरकाप होत होता. आणि मग मी महासभेमध्ये उठून बोलायला लागले की अरे काय चाललंय, तुम्ही 850 कोटी रुपये पाण्यामध्ये घालताय आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एखादा जेलमध्ये जाईल. असं जेव्हा मी बोलले तेव्हा आजूबाजूचे लोक फिदी हसायला लागले. म्हणजे गांभीर्य नव्हतं, लोक हसायला लागले की अरे काय बोलते. तुला सांगते, मला अक्षरशः तेव्हा तो सामना पिक्चर होता, त्याच्यामध्ये पत्रकार निळू फुले होते, आणि ते निळू फुले कसे हतबल झाले होते की काय चाललंय, हे काय बघतोय मी, हे राजकारण आहे का, ही व्यवस्था आहे का. आणि ते वेडे झाले. अक्षरशः मला तसा फील आला. आणि घरी आल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की खरंच मी काय राजकारण करते, आणि खरंच मी फिट आहे का आजच्या राजकारणामध्ये, आउटडेटेड झाले का, आणि मी हे केलं पाहिजे का सोडून देऊ. कारण चेष्टा होते, म्हटलं की एवढ्या गंभीर विषयाची चेष्टा होते. तेव्हा ते मला म्हटले की सगळ्यांनीच जर असा विचार केला, ज्यांना प्रवाहामध्ये सामील व्हायचं नाही आहे, ज्यांना विरोध करायचं आहे पण आपण विरोध करू शकत नाहीत म्हणून जर ते बाहेर पडले, तर मग ह्या सिस्टीम विरुद्ध हे जे सगळी अराजकता माजवण्याचं काम चालले, ह्याच्याबद्दल कोण बोलेल, कोण पुढे येईल. तू तुझं काम चालू ठेव, लोकांना हसायचं तर हसू देत, परंतु तू हा प्रश्न मांडला, याला विरोध केला, याची नोंद होईल, आणि जे काही लोक विचार करणारे आहेत, जे काही प्रयत्न करणारे लोक आहेत, ते या विषयावरती आवाज उठवतील, म्हणून तू थांबू नको. त्यामुळे हा राजकीय प्रवास, म्हणजे हा महानगरपालिकेचा प्रवास, की अधिकारी त्या पद्धतीने काम करणारे अधिकारी, शहराचा विचार करणारे अधिकारी, शहराच्या प्रश्नावरती एकत्र येऊन भांडणारे नगरसेवक, तीही महापालिका, हा प्रवास खरंच खूप त्रासदायक आहे, खूप क्लेशदायक आहे, आणि एखाद्या संवेदनशील माणसाला खूप त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी पाहता.